हा, तर याच्यामधला एक क्वेश्चन बघूया. फॉर द फॉलोइंग अरेंजमेंट फाइंड द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी. ओके, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फॉर द फॉलोइंग अरेंजमेंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, so there is a circle like this and capacitors are placed here. There are 4 capacitors and find equivalent capacitance between point A and point B. A आणि B मधली equivalent capacitance काढायचं आहे. So 2 microfarad, 3 microfarad, 4 microfarad and 5 microfarad. Okay, आता इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स कुठल्या पॉईंट मधलं ए आणि बी मधलं फाइंड आउट करायला सांगितलंय. मग त्याचं काय करूया, अगोदर सिम्प्लिफाईड सर्किट काढूया ए आणि बी मधलं. सिम्प्लिफाईड, आता बघा प्रत्येक कॅपॅसिटर जो आहे तो ए आणि बी ला जोडायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता फर्स्ट हा जो 2 मायक्रोफॅरेड आहे त्याची लेफ्टची प्लेट कुठं आहे, ए ला आहे आणि राईटची प्लेट कुठं आहे, बी ला आहे. ठीक आहे, म्हणजे 2 मायक्रोफॅरेड जो आहे तो डायरेक्टली ए आणि बी ला कनेक्टेड आहे. त्याच्यानंतर 3 मायक्रोफॅरेडची एक प्लेट जी आहे ती ए ला आहे आणि दुसरी प्लेट जी आहे ती बी ला न्यायची आहे. बरोबर आहे ना, यात 3 मायक्रोफॅरेड दिसला का. याची दुसरी प्लेट जी आहे ती बी ला नेण्यासाठी ती 4 आणि 5 मायक्रोफॅरेड मधूनच बी ला जाऊ शकते. म्हणजे याचा अर्थ हे तिघे सिरीज मध्ये 2, 4 and 5. ओके, अँड 2. आता काय करूया, याची इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी फाइंड आउट करूया. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी कशी फाइंड आउट करायची बघा. 2, 4 आणि 5 काय सिरीज मध्ये आहेत. सिरीज मध्ये म्हणजे काय येणार, 1/CS इज इक्वल टू 1/2 प्लस 1/4 प्लस 1/5. ओके, आता डिनॉमिनेटर सेम करूया. डिनॉमिनेटर किती करूया, 20 करूया. न्यूमरेटरला किती येणार इथं, 10 प्लस 5 प्लस 4 म्हणजे काय होणार आहे, 19/20 येणार 1/CS. दॅट इज CS इज इक्वल टू 20/19. आणि त्याला हा जो, सॉरी इथं मिस्टेक झालेली आहे आपली, मिस्टेक काय झाली आहे, 2 ए आणि बी मध्ये 2 आहे आणि बाकी 3, 4, 5 जे आहेत ते सिरीज मध्ये आहेत ना. सॉरी इथं 3 आहे, 3 सॉरी इथं 3 आहे. म्हणजे आपल्याला 1/CS इज इक्वल टू 1/3 प्लस 1/4 प्लस 1/5 करावं लागेल. मग डिनॉमिनेटर किती करावं लागेल बघा, 1/CS इज इक्वल टू, डिनॉमिनेटर किती करावं लागेल, 60 करूया. डिनॉमिनेटर 60 म्हणजे 20 प्लस 15 प्लस 12 म्हणजे किती होणार, हे 35, 45, 47 होणार. 47. 60. So CS is equal to 60/47. दिस इज द सिरीज कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट येणार आहे. आणि त्याला काय आहे, 2 मायक्रोफॅरेड आहे तो पॅरल कॉम्बिनेशन मध्ये आहे. सो पॅरल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स म्हणजे CS प्लस काय होणार आहे, बरोबर आहे ना, CS प्लस दॅट इज 2. म्हणजे या तिघांचा म्हणजे सिरीज कॉम्बिनेशनचा आपण किती काढला, 60/47 काढला. 60/47 प्लस 2 म्हणजे किती होणार, 60 प्लस 47 इंटू 2 म्हणजे 94 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 47. So therefore CP is equal to 154 divided by 47. 154 divided by 47 is the answer. ओके, बुक मध्ये देखील या पद्धतीचं आन्सर आहे.
नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया, दॅट इज सपोज कॅपॅसिटर इज लाईक दिस. सो दिस इज अ पॅरल प्लेट कॅपॅसिटर आणि त्याच्यामध्ये काय केलंय, मटेरियल जे आहे या पद्धतीने भरलेलं आहे. म्हणजे दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी अँड आता इथं काय केलंय बघा, एरिया ऑफ द प्लेट इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. एरिया म्हणजे कारण का ही लेफ्ट हँड साइडची प्लेट झाली, ओके, ही जी आहे ती लेफ्ट हँड साइडची प्लेट आहे, ही जी आहे ती राईट हँड साइडची प्लेट आहे. ठीक आहे. आणि दोन प्लेटच्या मध्ये आता काय करायचं आहे, डायलेक्ट्रिक मटेरियल भरायचं आहे. परंतु एकच डायलेक्ट्रिक मटेरियल इथं भरलेलं नाही, दोन डायलेक्ट्रिक मटेरियल भरलेलं आहे. ओके, ठीक आहे. याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट सपोज किती आहे, 2 आहे आणि याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे, सपोज 4 आहे. ठीक आहे. तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी तुम्हाला फाइंड आउट करायची. मटेरियल इज फिल्ड लाईक दिस. तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे दोन डायलेक्ट्रिक मटेरियल भरल्यानंतर आता इथं काय केलेलं आहे, मटेरियल इज फिल्ड सो दॅट काय झालेलं आहे, एरिया इज स्प्लिट इंटू 2 इक्वल पार्ट्स. किंवा काय करूया, इथे जनरल फॉर्म्युला काढूया. वरचं जे मटेरियल आहे ते K1 डायलेक्ट्रिकचं आहे, ओके, आणि खालचं जे मटेरियल आहे ते K2 डायलेक्ट्रिकचं आहे. प्रत्येक प्लेटचा एरिया किती आहे, A आहे, आणि दोन प्लेट मधलं सेपरेशन किती आहे, D इतका आहे. ठीक आहे. आता इथं दोन डायलेक्ट्रिक मटेरियल भरल्यामुळे काय करायचे, इथं दोन कॅपॅसिटर कन्सिडर करायचे. ओके, दोन कॅपॅसिटर. आणि दोन कॅपॅसिटर कसे येणार बघा, हा एक कॅपॅसिटर येणार जो K1 चा असेल आणि त्याच्या खाली दुसरा कॅपॅसिटर, हा काय असणार आहे, K2 चा असणार आहे. आणि हे दोघे जण कसे जोडले तर बघा, म्हणजे याची सिम्प्लिफाईड डायग्राम जी आहे ती या पद्धतीने आहे, AB. आता या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती येणार, A इप्सिलॉन नॉट K1 डिवायडेड बाय D येणार. सॉरी, एरिया ऍज इट इज फुल घेऊन चालणार नाही. हे बघा, संपूर्ण प्लेटचा एरिया A असेल तर K1 मटेरियल साठी एरिया किती मिळणार आहे, K1 मटेरियल साठी A/2. त्याच्यामुळं वरचा जो कॅपॅसिटर आहे A/2 इप्सिलॉन नॉट K1/D म्हणजे किती येणार आहे, A इप्सिलॉन नॉट K1 डिवायडेड बाय 2D येणार. तसा हा दुसरा जो कॅपॅसिटर आहे त्याचं काय करायचं, त्याची देखील कॅपॅसिटी काढायची. आता त्याला देखील किती एरिया मिळतोय बघा, कंप्लीट प्लेटचा एरिया A असेल तर त्याला एरिया मिळतोय A/2, कारण एरिया दोन पार्ट मध्ये डिवाइड झाला आहे. ओके, त्याची कॅपॅसिटी A/2 इप्सिलॉन नॉट K2 डिवायडेड बाय D म्हणजे किती होणार, A इप्सिलॉन नॉट K2 डिवायडेड बाय D. ठीक आहे. अँड देअरफॉर आता इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी, आता हे दोन कॅपॅसिटर कसे आहेत, पॅरल मध्ये आहेत. सो CP इज इक्वल टू काय येणार आहे, C1 प्लस C2 येणार. अँड देअरफॉर CP इज इक्वल टू काय होणार आहे, या दोघांचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स किती येणार आहे, C1 प्लस C2 म्हणजे A इप्सिलॉन नॉट बाय D कॉमन निघेल, A इप्सिलॉन नॉट बाय D कॉमन, ब्रॅकेट मध्ये काय राहणार, K1 प्लस K2 डिवायडेड बाय काय येणार आहे, 2 येणार. K1 प्लस K2 डिवायडेड बाय 2. बघा फॉर्म्युला मी कसा डिराईव्ह केला, लक्षात आलं का बघा. याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का, जरा विचारा. सगळ्यांना हे लक्षात आलं का काय केलं ते, हो सर. आता सपोज एरिया दोन इक्वल पार्ट मध्ये स्प्लिट करण्याऐवजी डिस्टन्स दोन पार्ट मध्ये जर स्प्लिट केलं तर कसं होणार बघा, जे मटेरियल कसं भरायचं आहे. आता
So this is a parallel plate capacitor. So this is plate A, this is point A, this is point B. सो दिस इज लेफ्ट हँड साईडची प्लेट अँड इकडची जी आहे ती राईट हँड साईडची प्लेट असणार आहे. आता इथं काय केलेलं आहे, K1 मटेरियल भरलेलं आहे आणि इथं K2 मटेरियल भरलेलं आहे. तर प्रॉब्लेम वाचून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की एरिया डिवाइड झालाय, स्प्लिट झालाय का डिस्टन्स स्प्लिट झालाय. आता या केसमध्ये बघा K1 ला काय मिळतंय, टोटल एरिया ए ऍज इट इज मिळतो, परंतु K1 ला दोन प्लेट मधलं डिस्टन्स जर D असेल तर K1 या K1च्या कॅपॅसिटरला डिस्टन्स किती मिळणार आहे, हाफ मिळणार D/2 आणि K2 ला पण किती मिळणार आहे D/2. आता इथं दोन कॅपॅसिटर पुन्हा एकदा तयार होणार. ओके, एक K1 चा कॅपॅसिटर आणि दुसरा K2 चा कॅपॅसिटर. आता काय करावं लागेल बघा, हे दोन कॅपॅसिटर कसे काढावे लागतील मला सिरीज मध्ये, कारण ते वन आफ्टर अनदर दिसायला लागले. C1 C2. आता C1 किती लिहावं लागेल, एरिया तर एच आहे एप्सिलॉन नॉट, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 आणि डिस्टन्स किती होणार आहे D/2. म्हणजे फक्त मटेरियल जे भरलेलं आहे त्याला एरिया किती मिळतोय आणि डिस्टन्स किती मिळतोय एवढं ठरवलं की काय प्रॉब्लेम नाही, लक्षात घे. तेवढंच तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आणि कॅपॅसिटीचा फॉर्म्युला A एप्सिलॉन नॉट K/D. त्याच्यामध्ये एरिया जेवढा असेल तेवढा टाकायचा, डिस्टन्स जेवढा असेल तेवढं टाकायचं. तसं C2चं काय होणार, A एप्सिलॉन नॉट K2/D/2. म्हणजे C1 झाला 2A एप्सिलॉन नॉट K1/D आणि हा झाला 2A एप्सिलॉन नॉट K2/D. आता या दोघांचा इक्विव्हॅलंट काढायला पाहिजे, बरोबर आहे ना, इक्विव्हॅलंट. आता दोनच कॅपॅसिटर असेल तर सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय असतो, CS इज इक्वल टू C1 C2 C1 प्लस C2. सो C1 इंटू C2 म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल मला. ओके, म्हणजे 2A एप्सिलॉन नॉट K1/D into 2A epsilon naught K2/D divided by, okay, divided by यांची ऍडिशन करत असताना कॉमन टर्म बाहेर काढूया. कॉमन टर्म काय येणार आहे, A एप्सिलॉन नॉट बाय D कॉमन येईल आणि ब्रॅकेट मध्ये पहिल्यातलं काय राहणार आहे 2K1 प्लस 2 पण बाहेर काढूया. 2A एप्सिलॉन नॉट बाय D कॉमन येईल, K1 प्लस K2 ब्रॅकेट मध्ये राहणार. आता 2A एप्सिलॉन नॉट बाय D हे जे आहे ते कॅन्सल होते. 2A एप्सिलॉन नॉट बाय D कॅन्सल होणार आहे. न्यूमरेटरला काय राहणार बघा, A एप्सिलॉन नॉट बाय D जर सुरुवातीला सेपरेट काढलं तर त्याच्यामध्ये राहणार आहे 2K1 K2 न्यूमरेटरला राहणार, डिनॉमिनेटरला K1 प्लस K2 राहणार. ओके, सो दिस इज द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन. A एप्सिलॉन नॉट बाय D, ओके, आणि त्याच्यामध्ये काय राहणार आहे 2K1 K2 डिवाइडेड बाय K1 प्लस K2. हे लक्षात आलं का, याच्यामध्ये काय डाऊट असला तर विचार जरा. कुणाला डाऊट याच्यामध्ये काय आहे का? नो सर. नो सर. त्याच्यानंतर नेक्स्ट दॅट इज, सपोज आता
2 मटेरियल ऐवजी 3 मटेरियल भरलेले असतील तर त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता न्यूमरिकल काही बघूया. एक कॅपॅसिटर आहे आणि ज्यावेळी 2 प्लेटमध्ये एअर होती त्यावेळी कॅपॅसिटी होती 20 मायक्रोफॅरड. नेक्स्ट क्वेश्चन बघा जरा. ओके, एक पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर आहे. म्हणजे सुरुवातीला एअर असताना कॅपॅसिटी होती 20 मायक्रोफॅरड आणि आता काय केलं लक्षात घ्या. मटेरियल इज फिल्ड लाईक दिस. मटेरियल इज फिल्ड लाईक दिस. ओके, एक काम करा, सगळ्यांनी रिजॉईन करा. रिजॉईन